नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ऑफिसर विशाल जगताप या आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मित्रांनो, काल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एक जाहिरात काढली, म्हणजे ती राज्यसेवेची होती, जे की राजपत्रित अधिकारी आहे. आणि त्याच्यामध्ये जे वित्त व लेखाच्या ज्या जागा आहेत, वित्त व लेखाच्या जागा त्याच्यामध्ये मित्रांनो दिसल्या आपल्याला. आणि खरंच ही खूप मोठी गोष्ट आहे, कारण जर राजपत्रित अधिकारी म्हणून जर बी.कॉम विद्यार्थ्यांना किंवा एम.कॉम विद्यार्थी किंवा कॉमर्स बॅकग्राऊंडच्या विद्यार्थ्यांना जर हा चान्स मिळत असेल तर ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्याच्यामध्ये ज्या कंडिशन त्यांनी टाकलेल्या आहेत की बी.कॉमच पाहिजे किंवा एम.कॉमच पाहिजे किंवा एम.बी.ए पाहिजे, म्हणजे जे काही कॉमर्सचं बॅकग्राऊंड आहे ते सर्व कंडिशन त्याच्यामध्ये टाकून थोडंसं सॅटिस्फॅक्शन इथं आपल्याला दिसतंय मित्रांनो. आणि हे असंच राहिलं पाहिजे, जेणेकरून काय आहे, बी.कॉम किंवा कॉमर्स बॅकग्राऊंडच्या विद्यार्थ्यांवरती अन्याय झाला नाही पाहिजे त्याच्यासाठी. म्हणजे खरंच ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि ह्याचे फॉर्म वगैरे कसे भरायचे, काय भरायचे, किंवा याचे ॲक्च्युअल काय शैक्षणिक अर्हता, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये मित्रांनो बघणार आहोत. जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला नसेल मित्रांनो, तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून काय तुम्हाला अपडेटेड माहिती मिळेल. आणि फॉर्म वगैरे कधी भरायचा किंवा याची प्रोसेस वगैरे कशी असेल, किंवा जे अकाउंट्स सब्जेक्ट आहे त्याच्याबद्दल कसा स्टडी करायचा हे याच्यावरती तुम्हाला सांगितलं जाईल. दुसरी गोष्ट, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तर टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या, जेणेकरून काय होईल की तुम्हाला अपडेटेड माहिती मिळून जाईल. आणि तिसरी गोष्ट, आपल्या ॲपबद्दल आहे तेही तुम्हाला व्हिडिओच्या मध्ये मी सांगून देईन, त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर बघा या जागा काढण्यात आल्या मित्रांनो. तर याच्यामध्ये काय दिलं आहे बघा, की महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत खालील संवर्गातील एकूण किती जागा, तर 87 जागा आहे ना. 87 पदांच्या भरतीकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट अ आहे ना, त्या ज्या जागा आहेत आपल्या वित्त व लेखा गट अच्याच आहेत मित्रांनो. गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2026मध्ये होणार आहे. तर कधी डेट पण दिली त्यांनी बघा, रविवारी होणार आहे, दिनांक 31 मे 2026ला. कधी मे महिना आहे, म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे 5-6 महिने आपल्याकडे आहेत. रोजी महाराष्ट्रातील एकूण 36 जिल्ह्यांमध्ये होईल असं त्यांनी सांगितलं, घेण्यात येईल. तर याच्यामध्ये काय आहे बघा, विभाग आहेत आणि संवर्ग आहेत. तर विभाग आहे सामान्य प्रशासन विभाग आणि महसूल व वन विभाग. मग सामान्य प्रशासन विभाग राज्यसेवा आणि महाराष्ट्र पशुवैद्यकीय सेवा याचे मिळून बघा इथं दिले. गट अ गट ब संवर्गाच्या वेतन स्तरानुसार तुम्हाला वेतन श्रेणी दिली जाईल. आणि सामान्य प्रशासन विभाग म्हणजे टोटल या 79 जागा आहेत मित्रांनो टोटल. पण यातल्या ज्या 32 जागा आहेत त्या वित्त व लेखासाठी 32 जागा आहेत. त्या कशा आहेत, काय आहेत, आपण पुढे बघणार आहोत. तत्पूर्वी हे बघून घेऊयात आपण की अर्ज करण्याची प्रक्रिया वगैरे काय आहे. बघा, अर्ज सादर करण्याची कालावधी काय आहे. तर बघा, तुम्ही दिनांक 31 डिसेंबरपासून ते म्हणजे 31 डिसेंबर 2025 ते दिनांक 20 जानेवारीपर्यंत तुम्ही अर्ज भरू शकताय. आणि ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचे अंतिम दिनांक आहे 20 जानेवारी. ऑनलाईन पद्धतीने 20 जानेवारीला अंतिम डेट आहे. त्याच्या अगोदरच तुम्ही भरून घ्या मित्रांनो, जेणेकरून काय प्रॉब्लेम आहे. 31 डिसेंबरला जर सादर करण्याचा कालावधी असेल 31 डिसेंबर, तर अगोदरच भरून घेणं, म्हणजे त्या दिवशीच भरून घेणं योग्य राहील. आता बघा, याच्यामध्ये बघून घेऊयात आपण की काय काय आहे ते. बघा, शैक्षणिक अर्हता आहे ना, राज्यसेवा परीक्षा म्हणजेच काय बघा, आता इथं दिलं एक संवर्ग कोणता आहे बघा. संवर्ग आहे सहाय्यक संचालक, म्हणजेच महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट अ. याच्यासाठी शैक्षणिक अर्हता काय आहे. तर याच्यासाठी बघा, आता हे फक्त गोष्ट नीट बघून घ्या, आणि खरंच म्हणजे पूर्ण सॅटिस्फॅक्टरी ही गोष्ट आहे. आणि असंच असलं पाहिजे भविष्यात पण. बघा, सांविधिक विद्यापीठाची किमान 55% वाणिज्य शाखेची स्नातक पदवी, म्हणजे 55% तुम्हाला पाहिजे आणि तुमचं बी.कॉम झालं पाहिजे, याच्यातून हे समजतंय. किंवा काय पाहिजे बघा, इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट CA पाहिजे ऑफ इंडिया याने घेतलेली सनदी लेखपालची अंतिम परीक्षा उत्तीर्ण केली पाहिजे. तुम्ही CA जरी असाल तरी. इन्स्टिट्यूट ऑफ कास्ट अँड वर्क्स अकाउंट्स यांनी आयोजित केलेल्या परिव्यय लेखशास्त्राची अंतिम परीक्षा उत्तीर्ण किंवा आहे बघा, संविधिक विद्यापीठाची वाणिज्यमधील पदव्युत्तर पदवी, म्हणजे तुमचं एम.कॉम पाहिजे, एम.कॉम. आता इथं किंवा दिले, म्हणजे तुम्ही जर बी.कॉम असाल तरी तुम्ही फॉर्म भरू शकताय आहे ना. किंवा दिले आहे ना, स्लॅश आहे, सॉरी ऑर आहे ना, किंवा असं. आणि पुढं आहे बघा, अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या मान्यताप्राप्त संस्थेमधून वित्त व्यवसाय प्रशासन या विशेष
विशेषज्ञतेसह पदव्युत्तर पदवी म्हणजेच M.Com, सॉरी म्हणजेच काय MBA फायनान्स जरी तुमचा झाला असेल, MBA फायनान्स, तरी तुम्ही हा फॉर्म भरू शकता आणि 100% भरू शकता. म्हणजे ही बघा कॉमर्स विद्यार्थ्यांच्यासाठी खरंच खूप चांगली गोष्ट आहे आणि असंच पाहिजे भविष्यात पण. सेपरेट आहे ना, सेपरेट कॉमर्ससाठी अशा जागा आल्याच पाहिजेत आणि शैक्षणिक अर्हता अशा पद्धतीने पाहिजे. म्हणजे ॲक्च्युली असं नाही की बा यार पूर्ण B.Comच पाहिजे असं नाही, पण ठीक आहे ना, कॉमर्स बॅकग्राऊंड जर असेल, कॉमर्स बॅकग्राऊंड असेल आणि असं देत असेल तर ठीक आहे, म्हणजे आम्हाला चालते, काय प्रॉब्लेम नाही. तर बघा पुढं आपल्याला हे पण बघायचं की एज क्रायटेरिया वगैरे काय असेल. त्याच्यापूर्वी आपल्या ॲपबद्दल तुम्हाला मी सांगतो की आपला जो ॲप आहे दीक्षा एज्युकेशन ॲप आहे, त्याच्यावरती आपण पूर्ण मित्रांनो फ्री कंटेंट देतो. काय करतो? फ्री कंटेंट, नो पेड प्रमोशन, ओनली दीक्षा एज्युकेशन असं म्हटलं तरी चालेल. बघा फ्री कंटेंट देतो, त्याच्यावरती पेड कोर्सेस पण आहेत, पण तुम्हाला त्याच्यावरती हे केलं जात नाही की तुम्ही घ्या वगैरे असं काही नाही, पण जास्तीत जास्त आपण त्याच्यावरती फ्री कंटेंट देतो आणि तुम्हाला फ्री कंटेंटचाच फायदा घ्यायचा आहे. आता तो कसा घ्यायचा आहे, काय घ्यायचं आहे ते पण तुम्हाला सांगतो. आपण एव्हरी संडे एक टेस्ट घेतो, फ्रीमध्येच असते आपल्या ॲप्लिकेशनवरती. आणि जवळपास जे डेली काय करतो, डेली आपण 25 मार्काचे PDF टाकतो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती. त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तो जॉईन करून घ्या. तर डेली अकाउंटचे 25 क्वेश्चन आपण टाकतो. ते कसे असतात? क्वेश्चन विथ 4 ऑप्शन, विथ आन्सर आणि विथ ब्रीफ एक्सप्लेनेशन असं असतं. तर ते तुम्ही वाचायचे आणि एव्हरी संडे त्याची काय करायची, टेस्ट द्यायची. त्या टेस्टनुसार आपल्याला कळतं की तुम्हाला किती मार्क पडलेत. आता इथं दिलं आहे बघा, मी स्क्रीनशॉट याचा दिला आहे आपल्या टेलिग्राम चॅनलचा. बघा जवळपास 1300 विद्यार्थी आहेत आपल्या याच्यामध्ये. काल ही जाहिरात मी टाकली होती ग्रुपवरती. आणि बघा आज लगेच बघा 2 days 25 क्वेश्चन PDF अपलोडेड इन ॲपमध्ये टाकले. तर सब्जेक्ट कोणता आहे? अकाउंट्स, फंडामेंटल ऑफ डबल एंट्री सिस्टीम. म्हणजे याचे काय 25 क्वेश्चन आपण टाकलेले आहेत, विथ ऑप्शन आहेत आहे ना, आणि विथ ब्रीफ एक्सप्लेनेशन आहे. तुम्ही ॲप्लिकेशनमध्ये मित्रांनो गेला तर तुम्हाला समजून जाईल, काय अडचण येणार नाही. आणि ॲप डाउनलोड करून घ्या, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होऊन जाईल. आणि फ्री कंटेंट वापरा, असं काही नाही तुमच्यावरती की बाबा तुम्ही पेड कोर्स घेतलाच पाहिजे वगैरे, असं काहीच नाही मित्रांनो. तुम्ही पूर्ण फ्री कंटेंट वापरा. आपण भरपूर त्याच्यावरती फ्री कंटेंट देणार आहोत. आणि फक्त अकाउंटच नाही तर आपण त्याच्यावरती बाकीचे जे सब्जेक्ट असतील त्याचेही आपण त्याच्यावरती लवकरात लवकर PDF अपलोड करणार. जवळपास अकाउंटच्या आता 7 ते 8 PDF त्याच्यावरती असतील. तर बघा याची वयोमर्यादा पण बघून घेऊ. बघा मित्रांनो वयोमर्यादा काय आहे, तर बघा इथं दिले. बघा इथं गट ब गट अ, यस गट अ साठी काय दिले बघा. गट अ संवर्गातील शासनाकडून मागणीपत्र प्राप्त झालेले नाही, तथापि भविष्यात ठीक आहे, हे ह्याचं नाही मित्रांनो. हां, हे फक्त लक्षात ठेवा की दिनांक 1 एप्रिल 2026 तुमचे हे जे वय दिलेले आहेत बघा खुल्या वर्गाला 38 वर्ष पूर्ण असेल, म्हणजे त्याच्या पुढं नाही गेलं पाहिजे, तेवढं पूर्ण असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता. कधीपर्यंत? तर 1 एप्रिल 2026 एवढं पाहिजे. मागासवर्गीय असेल 43 आहे, राखीव म्हणजे खुला 43, मागासवर्गीय याच्यामध्ये चेक करून घ्या 43, इथं 43, माजी सैनिक वगैरे त्याच्यामध्ये, दिव्यांग वगैरे 43, 45 अशा ही वयाची अट आहे बघा. किमान वय पण दिले इथं बघा 18-19 वर्ष सर्व संवर्गासाठी आहे. तर बघा मित्रांनो, म्हणजे अशा पद्धतीनं आता याच्यात आपण हे पण बघणार आहे की आपली फी वगैरे किती असेल याची परीक्षा शुल्क. तर बघा याची परीक्षा शुल्क आहे, परीक्षा शुल्क भरणं आहे की बघा 544 आहे अमागाससाठी, आणि मागासवर्गीय असेल तर 344 आहे. बरोबर. उपरोक्त परीक्षा शुल्क व्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिरिक्त असतील. म्हणजे बँक चार्जेस वगैरे पकडून चला की ही 600 रुपयापर्यंत होईल आणि ही 400 रुपयापर्यंत होईल, असं पकडून चला. आणि परीक्षा शुल्क नापरता म्हणजे नॉन रिफंडेबल आहे, तुम्हाला ते रिफंड होणार नाहीत. बघा मी आशा करतो की तुम्हाला हे समजलं असेल मित्रांनो. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून नक्की घ्यायचं, जेणेकरून तुम्हाला अपडेटेड माहिती मिळत जाईल. आणि फ्री कंटेंटसाठी आपला 100% एकमेव ॲप्लिकेशन आहे दीक्षा ॲप्लिकेशन. तुम्हाला जर त्याची लिंक म्हणजे जर तुम्हाला ते प्ले स्टोअरवरती दिसत नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये पण देतो आहे, तिथं तुम्ही डायरेक्ट क्लिक करून तो ॲप्लिकेशन काय करू शकता, डाउनलोड करू शकता मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.